नमस्कार. जय शिवराय. शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजच्या या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी वतनदारी पद्धत बंद केली आणि वेतनदारी सुरू केली. पण छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात या वतनदार पद्धत असेल, सरंजाम असेल, यांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. तर याच्या पाठीमागं अनेक कारणीभूत होती. तर छत्रपती राजाराम महाराज यांना अनेक इतिहासकार हे दोषी ठरवतात. पण तत्कालीन परिस्थिती पाहता छत्रपती राजाराम महाराज किंवा त्याखाली असणाऱ्या मोठ्या सरदारांनी किंवा कारभाऱ्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच होता असं आपणाला दिसून येते. तर वतन म्हणजे एक प्रकारचं इनामच असेल. त्या काळी सरकारची सेवा करणारे जे काही पाटील किंवा देशमुख असतील, तर सरकारच्या सेवा करण्याच्या मोबदल्यात त्यांना हे इनाम किंवा वतन दिलं जायचं. गाव पातळीवर पाटील, चौगुले किंवा इतर, त्याचबरोबर परगणा पातळीवर देशमुख, देशपांडे, शेट्टी महाजन यासारखे अनेक वतनदार होते. तर हे वतनदार त्या ठराविक भागात त्यांना या बदल्यात बरेचदा मानपान, त्याचबरोबर जे काही महसूल गोळा केला जायचा त्यातील ठराविक हिस्सा त्यांना मिळायचा. आणि हे वतनदार त्या भागात वाडे बांधून, स्वतःची अशी फौज बांधून ते एक केंद्रीय सत्ता झुगारून, म्हणजे स्वतःचंच एक वेगळेपण ते आपलं दाखवून द्यायचे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज यांनी या वतनदारी पद्धतीचे दोष जाणले होते, म्हणून त्यांनी सुरुवातीलाच ही वतनदारी पद्धत मोडून काढली होती. त्यांनी ज्यावेळी मावळ प्रांतातील एक देशमुख होते, तर या सर्वांना त्यांनी कठोर असा संघर्ष करावा लागला आणि शिवाजी महाराज यांनी यांची वतनं ही जप्त केली आणि त्यांनाच त्या ठिकाणी सरकारद्वारे वेतन देण्यात आलं. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणजे इनाम. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक ज्या इनाम, बक्षिसी किंवा जमिनी दिल्या जायच्या, त्या जमिनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सरकारात जमा करायला लावलं आणि त्याच ठिकाणी त्यांना खास करून सरकारकडून वेतन अथवा वस्तू स्वरूपात मोबदला दिला जायचा. त्याचबरोबर ज्या धर्मादाय जमिनी होत्या किंवा देवळं होती, मंदिरं होती, यांचा कारभार पाहण्यासाठी जे काही पुजारी वगैरे असत, ब्राह्मण असत, त्यांचे सुद्धा शिवाजी महाराज यांनी त्या इनाम म्हणून दिलेल्या जमिनी जप्त केल्या होत्या आणि त्यांना धर्मादाय असा करून त्यांना काही ठराविक वस्तू रूपात किंवा नगदी रूपात त्यांचं वेतन दिलं जायचं. ठराविक काही अपवादात्मक परिस्थितीतच शिवाजी महाराजांनी ही इनामं, धर्मादाय किंवा इनामं दिली होती. आता आपण छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात ही वतनं किंवा सरंजाम का देण्यात आला याची माहिती पाहू. छत्रपती राजाराम महाराज यांना तत्कालीन परिस्थिती पाहता दोन कारणं स्पष्ट दिसून येतात की ही सरंजाम किंवा वतन त्यांनी सरदारांना देऊ केली. त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळी प्रत्यक्षात औरंगजेब बादशाह हा स्वराज्यात धुमाकूळ घालत होता आणि त्यावेळी जी रयत होती ती रयत परागंदा झाली होती. संपूर्ण मुलूक हा वैराण पडला होता. तर हा मुलकामध्ये पुन्हा रयतेला किंवा स्वराज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा येऊन हा मुलूक जर आबादान ठेवायचा असेल, तर या देशमुख वतनदारांना पुन्हा स्वराज्यात घेऊन हा जी परिस्थिती होती ती परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांना वतन देणं भाग पडलं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी प्रत्यक्षात औरंगजेब बादशाह स्वराज्यात असल्यामुळं बरेचसे वतनदार हे त्यावेळी औरंगजेबाकडे जात होते. कारण का ज्यावेळी औरंगजेब हा महाराष्ट्राच्या भूमीत आला त्यावेळी त्यानं या देशमुख असतील किंवा वतनदार असतील त्यांना आपल्या बाजूनं करण्यासाठी त्यांना वतनांची फरमानच तयार केली होती आणि काही वतनदारांना त्यानं बोलवून त्यांना एकतर आपल्या मोगली गोटात सामील करून घेतलं आणि जे सामील करून होत नव्हते वतनदार अशांना त्यानं आपल्या पद्धतीनं त्यांच्यावर सैन्य पाठवून ती वतनं जप्त करून त्यांना योग्य ती कठोर कारवाईच प्रारंभ केला होता.
म्हणजे त्यावेळी वतनदारासमोर सुद्धा असा प्रश्न होता की जर आता त्यांना असं वाटलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीनंतर स्वराज्य हे तारणारच नाही, त्यामुळे ते मोगलांकडे जाऊन मिळाले होते. या दृष्टीने आणखी एक मसूरचे जे जगदाळे होते, महादजी जगदाळे यांनी सुद्धा त्यावेळी औरंगजेबाचं फरमान स्वीकारून ते मोगलांना जाऊन मिळाले होते. ज्यावेळी त्यांना सुद्धा असं जाणून आलं की आता मराठ्यांचं राज्य हे तारणार आहे, त्यावेळी त्या जगदाळेंची अशी भूमिका झाली मसूरच्या महादजी जगदाळे यांची की त्यांना पुन्हा स्वराज्यात यायचं होतं. तर छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना हे मसूरचं वतन किंवा देशमुखी त्यांना देऊन पुन्हा त्यांना स्वराज्यात आणलं होतं. त्यावेळी काही वतनदारांचं आपल्या वतनावर इतकं प्रेम होतं की ते या वतनाशिवाय इतर गोष्टींना मानतच नसत. राष्ट्रकार्य सोडून ते केवळ आपल्या वतनावरच त्यांचं खूप प्रेम होतं. त्यामुळं काही वतनदार त्यावेळी मोगलांना जाऊन मिळाले होते. तर बरेचसे असे वतनदार होते किंवा बरेचसे असे सरदार होते की ज्यांनी मोगलांची चाकरी स्वीकारली नाही, केवळ आणि केवळ ते स्वराज्याशी एकनिष्ठ होते. यामध्ये त्यावेळी मावळ प्रांतातील पुणेजवळील काही वतनदार असे होते, म्हणजे कर्यातीचे जे देशमुख होते, यामध्ये अंताजी नामदेव, यादव नामदेव, नामाजी अप्पाजी व महाजी अप्पाजी हे चौघं त्यावेळी त्या ठिकाणी मोगलांचा अंमल प्रस्थापित झाला तरीसुद्धा शेवटपर्यंत ते स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. सूर्याजी पिसाळ जो की पाटील होता, याचा वाईच्या देशमुखीवर डोळा होता. तर वाईचे वतन मिळवण्यासाठी या सूर्याजी पिसाळनं त्यावेळी मोगलांना जाऊन मिळाला होता. आणि एवढंच नाही तर ते देशमुखी मिळवण्यासाठी त्यानं आपला धर्म बदलून तो मुसलमानसुद्धा झाला होता. तर त्यावेळी काही सरदार हे मोगलांशी जाऊन मिळत होते, तर काही सरदार एकनिष्ठ हे स्वराज्यातच राहिले होते. त्याचबरोबर छत्रपती राजाराम महाराज ज्यावेळी जिंजीला होते, त्यावेळी अनेक महाराष्ट्रातून अनेक वतनदार, अनेक सरदार हे जिंजीमध्ये जाऊन आपल्या वतनाच्या संधा घेऊन येत होते. तर यामध्ये आणखी एक तंटा निर्माण झाला होता, तो म्हणजे कराड प्रांत. या कराड प्रांतामध्ये त्यातीलच एक भाग म्हणजे मसूरचे जगदाळे आणि त्याचबरोबर कराडची देशमुखी त्यावेळी यादवांना देण्यात आली होती. त्यामुळं यादव आणि मसूरचे जगदाळे यांच्यामध्ये सुद्धा बखेडा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात इनाम व वतन यांचे पुनरुज्जीवन झाले. असेच नाही तर त्यावेळी राजाराम महाराज यांच्या काळात सरंजामसुद्धा देण्यात आला. तर त्यावेळी स्वराज्य हे टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळं राजाराम महाराज यांनी काही सरदारांना, म्हणजे त्यांच्या जे काही सरदार होते त्यांची फौजबंद सरदार असत आणि या फौजबंद सरदारांना वेतन देणं त्यावेळी, कारण का राजधानीच जर आपल्या ताब्यात नव्हती म्हणजे रायगड आणि स्वराज्याचा जर खजिना रीताच होता, अशा काळी जर या सैनिकांचं वेतन देणं खूप अवघड जात होतं. अशावेळी छत्रपती राजाराम महाराज यांनी त्या सरदारांना त्यावेळी सरंजाम दिला आणि हा सरंजाम मिळाल्यानंतर ते फौजबंद सरदार हे आपल्या सैनिकांचं वेतन देऊ शकत होते. त्यामुळे छत्रपती राजाराम महाराज यांनी सरदारांना काही सरंजाम दिला आणि हा सरंजाम फक्त स्वराज्यातच दिला असं नाही, तर स्वराज्याच्या बाहेर म्हणजे मोगली मुलकातसुद्धा हा सरंजाम देण्यात येत होता. आणि याचा एक फायदा असा झाला की हे जे सरदार होते, मराठी सरदार, त्यांना मोकळं म्हणजे फार मोठं क्षेत्र मिळालं आणि ते मोगलांच्या ज्या चौक्या होत्या, मोगलांचा जो प्रमुख मुलूक होता, त्या मुलकामध्ये जाऊन तिथं ते आपला अंमल प्रस्थापित करत होते. त्यांना सळो की पळो करून सोडत होते आणि तेथील सरंजाम वसूल करत होते. अशा रीतीनं स्वराज्याच्या बाहेर हे सरंजाम दिल्यामुळं स्वराज्याच्या बाहेरसुद्धा मराठ्यांचा राज्य विस्तार चाललं होतं. त्यावेळी सन 4 जून 1691 रोजी वजारत माब हनुमंतराव घोरपडे हे मोगलांच्या सेवेत होते. त्यांना स्वराज्यात आणण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी एक सनद दिली होती. ही सनद 6 लाख होणांची होती. यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की तुम्ही जर रायगड, भागानगर, औरंगाबाद व दिल्ली हस्तगत केली तर हनुमंतराव घोरपडे व कृष्णाजी घोरपडे यांना 6 लाख होणांचा प्रदेश 6 लाख होऊन देण्यात येतील असं होतं. ही सनद खूप महत्त्वाची होती की कारण त्यावेळी मराठे हे दिल्ली हस्तगत करण्याची भाषा करत होते. अशा रीतीनं सरंजाम देण्याचा एक महत्त्वपूर्ण फायदा झाला, तो म्हणजे हे सरदार मुक्तपणे मोगली
भागामध्ये संचार करत होते आणि आपला अंमल प्रस्थापित करत होते. छत्रपतींची मुख्य भूमिका ही राजनैतिक पाठिंब्याची होती आणि मराठी सरदारांना छत्रपतींची सनद प्राप्त झाल्यामुळे मराठे हे अगदी उत्साहाने आणि आनंदाने मोगली मुलकात मोठमोठ्या मोहिमा आखत होते. आणि औरंगजेबाचा हा मराठ्यांचं राज्य बुडवायला आला होता, पण आता त्याच्यावरच अशी पाळी आली होती की त्याला आपला भाग मोगली भागाचंच रक्षण करणं निकडीचं वाटू लागलं होतं. त्यावेळी इनाम वतनं ही स्वराज्याच्या भूमीतच दिली असं नाही, तर स्वराज्याच्या बाहेरसुद्धा देण्यात आली. त्यावेळी मराठी स्वराज्याच्या मुलकाबाहेर असणारा जो वराड भाग, या वराड भागात दहीहंडी परिसर, या दहीहंडी परिसरात त्यावेळी शिवाजी दाभाडे, जे खंडेराव दाभाडे यांचे बंधू होते, हे लढताना त्यावेळी धारातीर्थी पडले. त्यानंतर खंडेराव दाभाडे यांनी 1699 साली राजाराम महाराजांकडे या दहीहंडी परगण्याचं इनामची मागणी केली. त्यावेळी राजाराम महाराज यांनी या दहीहंडी परगण्याचा इनाम हा खंडेराव दाभाडेंना दिला. याचा अर्थ स्वराज्याच्या बाहेरसुद्धा राजाराम महाराज यांनी इनाम दिली, जेणेकरून तो प्रदेशसुद्धा आपल्या स्वराज्यात येईल. छत्रपती राजाराम महाराज यांना वतनदारी, इनाम किंवा सरंजाम यांचे दुष्परिणाम माहीतच होते, पण त्यावेळी मराठी राज्य तारण्यासाठी त्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे सरंजाम द्यावं लागलं. जर राजाराम महाराज यांनी सरंजाम दिलं नसतं तर मराठे सरदार बरेच जे वतनासाठी लालुचलेले होते ते मोगलांना जाऊन मिळाले होते आणि आपलं राज्य लवकरातच लवकर असं लयाला गेलं असतं. तर आपलं राज्य वाचवण्यासाठी राजाराम महाराज यांनी या सरदारांना पुन्हा स्वराज्यात आणण्यासाठी आणि आपलं स्वराज्य शाबीत ठेवण्यासाठी, त्याचबरोबर मोगलांना शह देण्यासाठी सरंजाम किंवा वतन हे नाइलाजास्तव द्यावं लागलं. धन्यवाद.